आजचा दिवस दुसरा आणि सगळेजण जमा झाले आहेत. आता या घरामध्ये पालखी गेली आणि इकडून आता जाईल ती बंधाऱ्यांच्या घरात म्हणजे दुसऱ्या घरात. सो इथून आता पालखी उठेल. ये तुमच्या घरी नाही अर्धे घरी नाही. तो वरतून गातो बघतो तो तेव्हा त्याला कोण नंतर लाज ह्याचं रिलेशन काय नाही चालत म्हणून इकडे दाखवतो लवकर व्हिडिओ. आईस्क्रीम पण माया वरतून खातो आता तर नाही. आता पालखी जाते ती दुसऱ्या वाडीत. तिकडे जाऊन खुणा काढल्या जातील. खुणा काढलं म्हणजे आता तुम्हाला कळेलच, व्हिडिओमध्ये दाखवेलच तेव्हा कळेल तुम्हाला काय खुणा काढणं असतं.
चालली आहे ती नमुन्याची तयारी आणि इकडे आता पालखी नाचवलीच आहे. इकडून पालखी या वस्तीला जाईल. हॅलो हॅलो चेक चेक हॅलो हॅलो. तो आता इकडे पंगत बसलेले आहे जेवायला, जिथे वस्तीला पालखी थांबली आहे. तो इकडे सगळे आता जेवतील.
शिवशंकर पार्वती शोधत होता आणि दुसऱ्याच बाजूला भस्मासुराचा संहार करण्यासाठी ब्रह्मांड नायक महाविष्णू गरुडावर स्वार झाले होते. तुमच्या या पराक्रमाची आठवण म्हणून मी भोलेश्वर महादेव लुंगेश्वर या नावानं प्रसिद्ध होईल. पुढं युगान युग लुंगेश्वराचे रक्षणार्थ. अगं आपल्या सर्वांचा संसार खूप डोळसर झालाय. त्यातून आपण काय करू शकतो ग? अगं आपण असं गेलं तर मैत्रिणीच्या बाजाराला जाऊया. पोरगा मोठा झाला. चंदनाच्या झाडाखाली हरिण घेत विसावा. आंब्याच्या झाडाखाली गेल. चंदनाच्या झाडाखाली हरिण घेत विसावा आणि सौरभ रावांसारखा चिकना नवरा या दुनियेत कोठे नसावा. अंगण अंगणात होती तुळस तुळशीला घालते पाणी वाकून. होता अंगण अंगणात होती तुळस तुळशीला घालते पाणी वाकून आणि अनिल रावांचं नाव घेते शेणाच्या उतली खाली झाकून. हरी होता मेडका त्याला बांधला रेडका. मेळका तुझा नाही तुझा. हरी होता मेडका त्याला बांधला रेडका. अक्षय भरतार लय गुलाम लाडका पण 3 वर्षात नाही हो घेतलेला फडका. तू मावती आहे तोंडात गेला होता दात. तू कशा जातोस पुढं? कांडून कुठून केला गोळा पंचमी उघडला डावा डोळा आला नागोबा केल्या हाया जागर झाला येया. जागराला करू बोलता गणपताला धावता गणोबाला करू सोजी गौऱ्याला राजीव. गौरीला काढू चित्र आली वडिलांची पित्र वडिलांना सोडू डाल दसऱ्याले म्हाल. दसऱ्याला लुटू सोनं दिवाळीचं झालं येणं दिवाळीला करू पंचारती संक्रांतीला न्यांत्री. संक्रांतीला पुजू सुगडं माय पाळणं उघडं माय पाळण्याला पुजूपाट शिमगे आले घनदाट. शिमग्याचा खेळू रंग पाडव्याले चित्रगण पाडव्याला उभारू गुढी आकेते आली लाडी. आकेतीला केले वडे आणि मधुकर रावांच्या नावचे गळ्यात मंगळसूत्रांचे जोडे. वाकडी तिकडी बाबळ तिला हिरवा हिरवा पाला. पाला हिरवा नव्हे काला. तू वाकडी तिकडी बाबळ तिला हिरवा हिरवा पाला. पहिला नवरा मुकुंद केला. मग त्याला काय झालं? कामानिमित्त परगावी गेला म्हणून दुसरा नवरा योगेश केला. तो पण साला जोड निघाला. सुप्रभात. आज आहे 14 दिवस. म्हणजे गावी येऊन मला 4 दिवस झाले आणि आज आपण निघालो इथे मुंबईकडे. सो कालपर्यंत जेवढं काही होतं म्हणजे पालखी कुठे कुठे फिरली आणि कुठे कुठे नमन होते आणि काल पण रात्री एक नमन झालं. सो ते तुम्हाला सगळं दाखवलं आणि बस आपली सुट्टी एवढीच होती. सुट्टी संपली. आपण आता चाललो आहे मुंबईला. म्हणजे सकाळी फ्रेश वगैरे झालो आणि आता बघू जातो आहे ते आपल्या दुकानावर म्हणजे बस स्टँडवरती. पुढून जी आता बस वगैरे भेटेल संगमेश्वर स्टेशनला. सो ती बस पकडेल आणि त्या बसने संगमेश्वर स्टेशनला जाईल. सूर्योदय होत आहे आणि हा आहे आपला दुकानाचा एरिया. आपली LST तिकडून येईल या साईडने आणि या साईडने संगमेश्वरला जाईल. आता उतरलो आपण इकडे आणि संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आलो. आपली बस इथे थांबली आणि आता आपण इकडून चालत जाऊ रेल्वे स्टेशनकडे. सो गाईज आता आपण आले मुंबईला आणि मुंबईला आल्यावर मी पहिली गोष्ट काय केली ते म्हणजे आराम. सो झोप वगैरे काढली आणि झोप काढून आता बसलो एडिटिंगला. पण एडिटिंगला बसल्यावर मला एक आठवलं की ब्लॉगचा एंडच केला नाही. सो आता मी ब्लॉगचा हा एंड करतो आहे. या एंडमध्ये आपला ब्लॉगचा एंड असेल आणि काय असेल तुम्हाला माहितीच आहे की आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा. तिथे आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग जो मी आता टाकतो आहे पूर्ण बघा. पूर्ण बघितलाच असाल एंडपर्यंत आला असाल. ते व्हिडिओच्या खाली जे लाल कलरचं किंवा सफेद कलरचं जे
बटन आहे ते दाबा, कारण का ते फ्री आहे. तुम्ही ते दाबलात तर तुम्हाला काय पैसे लागणार नाहीत. तो ते दाबून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.